महाराष्ट्रामध्ये आपण बातमी बघणार आहोत अहिल्यानगरमधून। देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये प्रचार सभा घेतली आणि यावेळेला त्यांनी अहिल्यानगरकरांना आश्वस्त सुद्धा केला। अहिल्यानगर मनपामध्ये महायुतीचाच महापौर बसेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। 70 वर्षांनंतर सरकारने लाखो कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या असं देखील फडणवीसांनी वक्तव्य केलंय। भाजप राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक बिनविरोध या ठिकाणी निवडून दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। एक प्रकारे आपण सुरुवात ही या ठिकाणी अतिशय उत्तम केली आहे आणि ज्याची सुरुवात उत्तम असते ते सगळंच उत्तम होतं। त्यामुळे माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की या महानगरपालिकेमध्ये आपल्या महायुतीचाच महापौर बसेल आणि पूर्ण बहुमत हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे मिळेल। 70 वर्षानंतर पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने मोदीजींनी निर्णय केला आणि लाखो कोटी रुपयाच्या योजना या शहरांकरता सुरू केल्या। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये शहराला देणं सुरू केलं। आज शहरांचा चित्र आणि चेहरा बदलतोय।